2 आणि 3 जागा काय काय कोणी काही बातम्या फिरते पुस्तक काय ऐका ना, त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही, मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. वास्तविक हे बरोबर नाहीये. त्याचा टीका होती शिरूरमध्ये तुम्हाला उमेदवार मिळत नाही. असू द्या, कळेल नाना पाटेकर तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल.